स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। दयाधन परमेश्वर श्री स्वामी समर्थ संत हे दयेचे साक्षात्कारी अवतार तुमच्या आमच्या जन्माच्या अगोदर या भूतलावर येऊन भक्ती कशी करावी याचं उत्कृष्ट ज्ञान तुमच्या आमच्या उमरठ्यापर्यंत ज्यांनी अनुभव पोहोचवलं या जगातले साधू संत योगी तपस्वी ज्ञानी तुम्ही आम्ही केलेले गुरु मानलेले गुरु आजूबाजूला बसलेले चांगल्या गुणाचे आपले गुरुच म्हणायचं हरकत नाही किंवा आमच्या आपल्या आजूबाजूला राहतात आपली सदैव गाठ होते ना आपला नमस्कार त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतो असे पण आपले गुरु कारण काय ज्ञानोबा म्हणतात गुरुचे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन स्वरूपी समाधान आती जैसे गुरुचे पूजन केल्यावर काय होते जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लवे संतोष होती एकदा गुरुची पूजा केली का देवाच्या पूजेचा मान भेटण्यासारखाच होतो कारण का गुरुने ते आणून ठेवलंय देव स्वतः सांगतात माझ्याजवळ ज्ञान जे होतं तर मी दिलंय तुम्ही आम्ही प्रश्न विचारला कोणाजवळ दिलंय आणून ठेवले गुरुमुखे या गुरूंच्या मुखावर आणून ठेवले तुम्हाला जर ते पाहिजे असं माझ्या प्राप्तीसाठी काय प्रयत्न करावे लागतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर काय करा गुरुशी संतांशी त्यांच्या चरणाशी त्यांच्या विचाराशी एकमत व्हा म्हणजे ते तुम्हाला कळून चुकल कारण का तिथं मी आरोळ ठेवले म्हणून त्या ज्ञानोबाने दुसरी एक ओवी केली ज्ञानेश्वरी मध्ये जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लवे संतोषते काय करा जाणून गुरुची भक्ती करा ज्ञानोबा आहे म्हणतात मी बी काय केलंय जाणूनच गुरुची भक्ती केली म्हणून त्यांनी परत एक ओवी दिली तेने कार्याने मी बोले बोल आरोपाचे रूप दावीन आणि अति इंद्रिय भोगवीन इंद्रिया करवी इंद्रिय फार बलवत पण मी माझ्या गुरुच्या कृपेने त्या इंद्रियाला शपथ टाकलेली त्याला शपथेत टाकले प्रत्येक इंद्रियाला सांगितले तुम्हाला गुरुची शपथ आहे अजिबात वेगळ्या मार्गावर जायचं नाही आणि माझ्या इंद्रियांनी गुरुची शपथ घातल्यामुळं आणि माझी श्रद्धा बळकट असल्यामुळं माझे इंद्रिय पण माझ्या ताब्यात असल्यासारखं मला झालं माझ्या इंद्रियांनी मला कधीही त्रास दिला नाही माझ्यावर चिखल घेण्यात आला मला मारण्यात आलं पण माझं मन जगाविषयी कृती झालं नाही माझं मन नक्की दुःखी झालं माझ्या मनाला दुःख झालं आणि मी ताटीच्या आतमध्ये जाऊन बसलो कुठं बसलो ताटीच्या आतमध्ये जाऊन बसलो मन खिन्न झालं होतं माझं समाजाशी बोलूशी नव्हतं वाटत मला कारण समाजाने मला लाथ मारली होती समाजाने मला खापर दिलं नव्हतं समाजाने मला गोडधोड खायचं माझ्या आई वडील गेल्यानंतर ते भांड पण इसकडून घेतलं होतं आता समाज क्रोधी होता अनेक प्रकारचे तीन तुका म्हणे निर्मिले जल असं सगळं झालेलं असताना मी जगावर नाही क्रोध काढला तर मी काय केलं माझा मी बंदिस्त झालो ताटी लावून घेतली आतमध्ये बसलो परंतु मला बहीण सुंदर भेटली माझी बहीण विचारी भेटली आदिशक्ती म्हणजे माझी बहीण आहे आदिशक्ती मुक्ताबाई माझी बहीण आहे तिला ते रावलं नाही आणि माझ्याही पुढलं ज्ञान त्या शक्तीचं मला पाहायला भेटलं मी बाहेर येणारच नाही असा मी निर्णय घेतला होता 6-7 तास तरी बाहेर यावं नाही असा मी निर्णय घेतलेला असताना माझी बहीण आली जशी एखादा पक्षी आपल्या पिल्लासाठी त्या घरट्याच्या कडेला वेळ घालीत राहावा तशी माझी बहीण त्या ताटी लावलेली असताना त्या कडेला ती वेळ घ्यायची फिरायची असत आणि ताटी उघडा ज्ञान हो काम क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा जन जरी तू वनी झाले जन झाले वनी आपण सोय व्हावे पाणी काम क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा माझी बहीण अशा ताटीच्या अभंग म्हणायची ताटीच्या कडलं म्हटल्यामुळे त्या अभंगाला नाव पडलं ताटीचे अभंग बघा ती ताटी म्हटलं का लोकांना एकच ताटी आठवती शेवट जाण्याची ताटी बांधा आणि लवकर चला घेऊ पण ती ताटी पण आपल्या शास्त्रात आली कारण का मुखातून कोणाची निघाली होती ताटी मुक्ताबाईच्या आदिशक्तीच्या मुखातून निघाली होती त्या ताटीचं वर्ण पुन्हा आलं कारण का आता साधूचे बोल समुद्रापेक्षा खोल म्हणून तुम्ही आम्ही काय करतो योगाने तुम्ही आम्हाला खूप चांगल्या ठिकाणी रहिवास भेटला इकडे ज्ञानोबराया इकडे तुकोबाराया मग ती स्वामी समर्थांची सेवा तुम्हाला आम्हाला भेटली चांगल्या घरची लेकरं माता बी चांगली पिता बी चांगला म्हणून तुम्ही आम्हाला या ठिकाणी स्वामींची सेवा सप्त संतांचा संघ तुम्ही आम्हाला पाहायला भेटतो योगामध्ये तुम्ही आम्ही आरतीला जमतो आरती फार प्रेमाची आदराची आरती आपण तुम्ही आम्ही करत असतो खूप प्रेमाचं मध्ये जागा ठेवतो आपण कारण काही जागा काय ठेवलेली असती तिथं का आपण गर्दी करीत नाही
माहिती आहे आपल्याला. एवढे दिवस आम्ही आरती करतो, एवढे दिवस आम्ही प्रेमाने स्वामींची आरती करतो, एवढे दिवस आम्ही हाताने बजावून आरती करतो, टाळ लावतो, घंटी वादन करतो. आम्हाला एक दिवस माहिती आहे काय स्वामी एक दिवस तरी या पाऊल इकडे ठेवून आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही काय वेड्यांची आरती का भक्ती आणि प्रेमाने आरती समर्पित करतोय. माझे स्वामी आल्याशिवाय राहणार नाही. मला एक उदाहरण म्हणून सांगतो. अहो गावातला एखादा जर सरपंच किंवा आमदार जर यायचा असेल, बरोबर आहे ना, त्याला जर आपण जागा ठेवली, आता त्या आमदाराची आपण 4 वेळा त्याला विनंती केली ना, अहो साहेब या ना आमच्या गावाला, अहो या ना आमच्या गावाला, तर ते मस्त आमदार पण आपल्या गावाला येते आणि आपण त्याचा जय जयकार करतो. येतं आवल्या साधू आहेत, हो ब्रह्मांडाचे नायक आहेत ते, आणि त्यांना आपण का जागा ठेवतोय आम्हाला आशा आहे. आणि साधू कधी एक दिवस आमदार खासदार बाकीचे आहेत ते तुमची आमची दुर्दशा करतील, पण साधू कधी निराशा करू शकत नाही. कारण का तोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. आपण उदाहरणासकट पाहिलं तर पोहे सुद्धा मग देवाचे आणि फके मारे कोरडे पोहे प्रेमाच्या पोटी देवाने खाल्ले. हा उष्टी बोरे शबरीची एका जनार्दनी खाल्ली, शबरीची उष्टी बोरे भूक संपली. कृष्ण म्हणे यशोदेला भूक लागली, दही दूध बदाम पेढा तुझ्यासाठी आणला थोडा. हे सगळं आणलंय, पण ते म्हणले तुम्ही एवढे जरी पदार्थ चारले मला तरी माझी भूक गेली नाही. माझी भूक कधी नष्ट झाली? माझी भूक नष्ट व्हायला माझ्या शबरीच्या प्रेमाची उष्टी बोरं खाली. जगाला उष्टी वाटत असेल, पण त्या प्रत्येक बोरामध्ये असं गोड चिंतन होतं. ती बोरं पिकल्यावर एवढी गोड लागायची, त्याच्यापेक्षा अति गोड मला लागली आणि ती मला खावशी वाटली. आणि इकडे कृष्ण सांगतात सुदाम्याचे पोहे कुठून आणले त्याचा पत्ता नाही, पण किती प्रेमाने आणले. आणि त्या प्रेमाचा मी भुकेला असल्यामुळं कोरडे मी खायला लागलो. कोरडे पण मला एवढे गोड लागले, माझे शिजवलेले पोहे मला कधी गोड लागले नाही. एवढे सुदाम्याचे कोरडे पोहे मला अगदी सुंदर लागले. तुमची आमची भक्ती पण अशी सुंदर जर असेल ना, आपण कशी असू द्या, आपण सोहळ्यात असो नाही तर नसो, पण स्वामींना मात्र कशी भक्ती आवडती, सोहळ्यातली नव्हे तर अगदी मन मेळ्यातली भक्ती आवडती. म्हणून आपल्या मनाला आपण उपदेश करायचा आहे. नाच रे म्हणा सद्गुरु नामात, नाच रे म्हणा नाच. कधी कधी लोभात पडतो रे, कधी कधी मायेत घुलतो रे. कधी आहे इथं कधी आहे तिथं, सद्गुरु नामाला जाग. नाच रे म्हणा सद्गुरु नामात, नाच रे म्हणा नाच. नाच रे म्हणा सद्गुरु नामात, नाच रे म्हणा नाच. या मनाला उपदेश केल्याशिवाय काही पद्धती नाही. मन हा मोगरा अर्पण ईश्वरा. त्या ईश्वराला मनरूपी मोगराच अर्पण करावा लागतो. त्यावेळेला त्याला घाम फुटतो आणि तुमचं आमचं कार्य करण्यासाठी धावे चाले मागे मागे तुकोबाराय म्हणतात. मागे मागे धावत येतात. म्हणून स्वामींची हाकच आहे, बेऊ नकोस, की तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे. सदैव एक दिवस नाही, रात्रंदिवस तुझ्या पाठीमागे उभा आहे. फक्त तू काय कर, तुकोबाराय सारखं जीवनाला उद्धार कर. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. तुकोबाराय म्हणतात मला रात्रीचाही युद्धाचा प्रसंग आहे आणि दिवसा रात्रंदिवस हा युद्धाचा प्रसंग. तुकोबारायांच्या मुखातलं वाक्य, रात्री बी आम्ही युद्ध करतो. म्हणजे कोणतं? त्यांना काय वैरी होते का? नाही. कारण का हा कलियुग आहे, हा काळ विचित्र काळ आहे. मग या काळाला टाळण्यासाठी हरिचिंतनाचे गण घेऊन मला सदैव भरावं लागतंय. दिवसा बी हरिचिंतन चालू, रात्री बी हरिचिंतन चालू. मुख बोल बंद केलं ते रोबत हरिचिंतन चालू. असं रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. दुसरा प्रसंग सांगतात असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगोदशा. अशा साधूंच्या वृत्त्या असतात. प्रत्येक साधूंच्या वृत्त्या आहेत. सकाळी आपण सांगून गेलो, ज्या गावामध्ये साधूच्या समाध्या असतील, ज्या गावामध्ये साधूंची मंदिरं असतील, ज्या गावामध्ये साधूंची तुमची आमची भेट होत असेल, सगळं बाजूला सारा आणि त्या साधूंच्या भेटीसाठी पहिलं जावा. देव कुठे आहेत आणि साधूंची आरोळीदार झाली. देव सारावे परत आहे आणि साधू पूजावे हारते. आधी साधूंची पूजा करावी. म्हणून तुम्ही आम्ही घरदार सोडून काय 5, 10, 20 मिनिटं 1 तास 2 तास मंदिरात येतो. कारण का आपल्याला माहिती आहे माझे स्वामी यांची आरती मला केली पाहिजे, प्रेमाने यांचा प्रसाद आपण घेतला पाहिजे. कारण स्वामी सांगतात हे तीर्थ घे आठविरे प्रचिती न सोडे कदा ज्या स्वामी घे हाती. स्वामींनी ज्यांना हाती घेतलं आणि ज्याला विभूती आणि असणारे तीर्थ यांची प्रचिती पाहिजे असेल त्यांनी इथे येऊन तीर्थ घेतलं पाहिजे, विभूती कपाळी लावली पाहिजे आणि स्वामीला
अगदी प्रेमपूर्वक नमस्कार केला पाहिजे, स्वामींची मूर्ती उभी जोगी न्यायली पाहिजे, स्वामींच्या डोळ्यात पाहिलं पाहिजे, नतमस्तक झालं पाहिजे. कारण का नम्र झाला होता ते कोण दिले अनंता. नम्रता ही या साधूंच्या घरचा पाहुणचारे कोण बरट आहे. ज्ञानोबा राय म्हणतात ते सेवा हा दारवंत जाण. हो, ज्ञानोबा सुंदर सांगतात. म्हणून काय करायचं, स्वामींची सेवा करताना प्रेमळ वृत्ती ठेवायची. स्वामींनी हाक दिलेली आहे, आपण फक्त होऊ द्यायचं काम आहे. ते म्हणतात पिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. दुसरा महामंत्र सांगतात, तुला जास्त नाही सांगत, म्हणतात जो येईल माझ्या नामी. बाबांनो, मी येईल नक्की तुमच्या कामी. हे स्वामींची हाक आहे, कधीच व्हायला जाणार नाही. फक्त प्रेम द्या, प्रेम देवाचे देणे, भावदाये जेणे. अहंकार नष्ट करून काय करा, स्वामींच्या चरणावर तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिठी मारायची, स्वामींचे चरण सोडायचे. चरण न सोडताना आचरण पण सोडायचं नाही. नुसतं चरण धरायचं आणि आचरण मात्र कशी ठेवायची. आचरणाचा पण आपल्याला त्याग करायचा आहे. योग या ठिकाणी आता असा आलेला आहे, आम्हाला आपल्याला कोणालाच माहिती नव्हती स्वामींच्या पादुका या ठिकाणी लंडन या शहरामध्ये जातील, कोणालाच माहिती नव्हतं. योग आला त्या दिवशी, बुधवारच्या दिवशी, आणि काकांनी या ठिकाणी घाई केली. आईशी करी धावा धावी, चित्त लावी चरण पे. धावा धावी झाली, पादुका या ठिकाणी ठेवले गेल्या. सगळीच काही लोक या ठिकाणी जमले गेले. साधू संत आले, टाळ वाजवी, तुम्ही आम्ही, कुणी कळस घेतय, कुणी तुळस घेतय, बरोबर आहे ना. असे घेऊन स्वामीच्या पुढं, स्वामीच्या पादुकांना प्रस्थानासाठी सगळे जमलोत. आणि बुधवारी या ठिकाणी पादुकांचं प्रस्थान झालं आणि पादुका लंडन शहरामध्ये जाऊन पोहोचल्या. त्या ठिकाणी सुंदरसा कार्यक्रम चालू आहे, मोबाईल मध्ये दिसतोय तो कार्यक्रम. सुंदर सगळे लोक दर्शन घेत आहेत. अभिषेक चालू आहे त्या ठिकाणी स्वामींच्या पादुकांचा. गेलेल्या 3 भक्तांची त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी सोळे वेळे घालून पद्धतशीर सुखसोयी चालू आहे. त्या ठिकाणी सुंदर लोक दर्शन घेत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या ठिकाणी स्वामींचे भक्त आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या पण चेहऱ्यावरचा आनंद पाहिला ना, आज इथं दिसत नव्हते आणि सुंदर त्या ठिकाणी दिसतात. आज सुख सोहळा काका माऊलींनी या भारतातून लंडन शहरामध्ये घेऊन गेले. ते त्या ठिकाणी आनंद आहे, त्यांच्या चेहऱ्यावर तसंच आनंद आहे. हो, कारण का त्यांनी जीवनाचा त्याग केलाय. या ठिकाणी पादुका पूजन करत असताना त्या दिवशी रडले ते म्हणले, स्वामी मला नव्हतं बरं कळत का तुम्ही मला नक्की तिकडे घेऊन जासाल, तुमच्या बरोबर मी तिकडे येईल असं वाटत नव्हतं मला. स्वामी तुम्ही जो आज सुख सोहळा घडून आणला, माझ्या जीवनात किंवा माझ्या मनातही ध्यानातही नव्हतं आज सुख सोहळा घडेल, पण तू करील ते काय नो हे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी. काय शुद्ध भाव असेल त्याच्यामुळे शुद्ध भावापोटी मला हे तुमचं सेवा करण्याचं परमभाग्य मला लाभते असं त्यांच्या मुखातलं वाक्य त्या वेळेला बाहेर पडले. गेले त्या ठिकाणी रडून गेले, थोडे रडून गेले, कारण पादुका घेऊन तुम्ही आम्हाला सोडून जायचं होतं आणि मनातही नव्हतं, पण ते घडूनच येत. त्यामुळं त्यांचे डोळे भरून येत होते. दिवसभर पोटाला काय नव्हतं, हे येते ते येते ते येते ते येते, पोटात काही नाही, याला भेट त्याला भेट त्याला भेट, जातपर्यंत 2 वाजेपर्यंत पोटात काही नव्हतं. प्रत्येक जण काळजी करायचं, काका तुम्ही जेवा, काका काहीतरी खावा, काका पोहे तरी खावा, काका पाणी तरी प्यावा. 1-2 चहाचे कप पेले असतील त्याच्यावर गेले आणि पुढे जाऊन नंतर त्यांनी जेवण केली. असा त्या आनंदाचा सोहळा होता. आईच्या डोळ्यामध्ये पाणी, आईला वाटलं माझं लेकरू आता समुद्रापलीकडे चाललंय. आईच्या डोळ्यांनी पाणी, काकांच्या 2 बहिणी आहेत त्यांच्या डोळ्यांनी पाणी, ते पाणी दिसत होतं. माझा भाऊ तिकडे चाललाय, बहिणींच्या डोळ्यात पाणी, माझा मुलगा पलीकडे चाललाय, पराया शहरात चाललाय. आईच्या डोळ्यात पाणी होतं, त्यांच्या जवळच्या सगळ्या प्रेमळ भक्तांच्या डोळ्यांनी पाणी होतं. कारण एवढं लांब जाणं कोणाच्या स्वप्नात नव्हतं असं घडत. म्हणून एकच वाटत होतं का स्वामींचा इथं 1 गावात प्रचार आहे, 2 गावात होईल, 10 गावात होईल, 12 गावात होईल असं वाटत होतं. पण एवढा 7 समुद्र पलीकडे एवढा मोठा प्रचार होईल असं वाटत नव्हतं. सुंदर सुख सोहळा काय स्वामी करून आणखी काय कळत नाही, काय कळत नाही. असे सुख सोहळे तुमच्या आमच्या जीवनामध्ये सदैव चालू राहोत. स्वामींचे प्रतिनिधी सगळ्याला येवो, आडलेली कामं सगळ्यांचे मार्गी लागावेत. त्या ठिकाणी चाललेला सोहळा आनंदाने पार पडावा. येताना परत आनंदाची दिपवाळी घरी बोलवा वनमाळे, घालीते मी रांगोळी बाय गोविंद गोविंद. सुंदर माझ्या घरात आत्महा नांदतो, चंद्र सूर्य तारात बाय गोविंद. तिकडून येत असताना हा सुख सोहळा आपल्याला या ठिकाणी अनुभवायचा आहे. जास्त बोललो, सकाळी पण बोललो, आता पण बोललो. जेवढं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण हरिपाठामध्ये सुंदर हरिपाठ चाललेला आहे. आज तो हरिपाठ त्यांना पाहायचा आनंद आहे. मी आल्याला मी नमस्कार केला, माझ्या अगोदर क्लिप चालू होती,
नमस्कार केला त्यांना, त्याच्यामधूनच त्यांनी मला नमस्कार केला. सुंदर तिथं बसलेले आहेत ते, सुंदर सकाळ सुकाळचा सोहळा, दर्शन सोहळा चालू आहे. कोणी बोलत आहे थोडं थोडं, असे सुंदर सोहळा चालू आहे. आपण या ठिकाणी बोलतोय. हा सोहळा आता लंडन शहरामध्ये पण दिसणार आहे. तुम्ही सारे पण लंडन शहरामध्ये जरी नाही गेले तर तुमचे मात्र मुखवटे तिकडे दिसल्याशिवाय राहणार नाही. कोण हालताना, कोणाला हरी हरी म्हणताना, कोणी हरिपाठ म्हणताना, कोणी टाळ वाजवताना सगळे तिथे दिसणार आहेत. स्वामी तुम्ही आम्हाला चित्ररूपाने नेली, चित्ररूपाने नेली, पण तुमच्या अंतर्गत आम्ही मित्ररूपाने आहोत ही भावना ठेवून एक दिवस नाही लंडनला जायला भेटलं तर तिकडला येताना सुखसोहळा आहे, त्या दर्शन सुखसोहळा आम्हाला आमच्या डोळ्यांनी सुंदरसा पाहायला भेटावा. असा आनंदी ठणठणीत ठेव. आमची प्रबुद्धी बिघडून देऊ नको, आमच्यामध्ये कोणत्या त्रेता भावना येऊन देऊ नको. प्रेम प्रेम आणि प्रेम, तुझ्याबद्दलचा आदर, संतांबद्दलचा आदर, देशाचा आदर, आमच्या संस्कृतीचा आदर जसा आता ठेवलाय असा आमच्या हृदयात कायमचा राहू दे. एवढं तुझ्या चरणी आम्ही बोलतो, या ठिकाणी थांबतो, जास्त काही बोलत नाही. एकदा सगळ्यांनी बोला, श्री स्वामी समर्थ महाराज.